आणि नाहीतरी 13 तारखेपर्यंत ठोकाठोकी आपल्याला अजून करायचीच आहे। राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी आहे, पण मला त्यांचं काय गौड बंगाल कळालं नाही का या गड्यानं साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं। त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर 50 फूट लांब उडून पडलं। म्हणजे धडक देणं सोपं नाही, हे कळालंच नाही। याची धडक केवढी जोरदार असते आता कळालं। महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी, नाही तर महसूल मंत्र्यावर कारवाई करावं शासनानं, हे सुद्धा सांगितलं। सध्याच्या महसूल मंत्र्याचं बोलतो मी। आपले उमेदवार निलेशजी लंके जे आपल्या सर्वांचे अंतःकरणातील आणि मनातील उमेदवार आहेत, त्यांनी सुरुवातच 19 दिवसाची स्वाभिमान जनयात्रा काढली आणि या यात्रेच्या समारोपासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, युवा सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करून गेलेत। येथे उपस्थित असलेले होळकर घराण्यातील वारसदार माननीय भूषणसिंहजी होळकर, आमदार रोहिदासजी पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आमदार सुनीलजी शिंदे, राहुलजी जगताप, अनुपजी काकडे, विक्रम राठोड, घनश्यामजी शेलार, बाबासाहेब भोस, उपस्थित असलेली सगळी पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही आणि नाहीतरी 13 तारखेपर्यंत ठोकाठोकी आपल्याला अजून करायचीच आहे। ही निवडणूक अत्यंत वेगळी आहे आणि मी सांगितलं की 1971-72 सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे। एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि हे आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल। एवढा मोठा जनसमुदाय थेटपर्यंत दिसत नाही तिथपर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना, माझ्या मते 360 व्होल्ट असतं, 250, 360, हा तर 2000 व्होल्टचा करंट मला दिसतोय। खरं जे निलेश लंके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होतं। आमदार खरा तर पारनेरचा, पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला। आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी आहे, पण मला त्यांचं काय गौड बंगाल कळालं नाही का या गड्यानं साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं। आणि त्यामध्ये साधा सूत्र आहे, साध्या कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे, परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो, धडपडणार आहे, जीवाचं रान करणार आहे, जीवाला जीव देणार आहे। जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे, योग्य आहे। याला कारण असं का कोरोनाच्या काळामध्ये माणसं, तुम्हाला माहित नाही, घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची, भीती वाटायची तिला सुद्धा, तो तिकडून सरकून द्यायचा। अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं, त्याला गोंजारायचं, त्याचं खाल्लं का नाही, तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं। हे निलेश लंकेच करू जाणं, हे कोणाला दुसऱ्याला जमणार नाही। आणि म्हणून हे प्रेम जे दिसतं ना ते खोटं नाहीये, त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे। गरीब तसा राकट आहे। आता एकंदर 19 दिवसामध्ये मी माहिती घेतली, 9 किलो वजन कमी झालंय। मुक्काम केले, शाळेमध्ये केले, मंदिरामध्ये केले, तिथंच बादलीवर पाण्यानं आंघोळ केली, गडी लगेच सकाळी तयार, परत फ्रेश, पहाटे 3ला झोपले तरी 6ला फ्रेश गडी। काय एक दैवी ताकद असावं, अशा प्रकारची ताकद त्यांच्या। ते परवा मला कुणीतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅल्या चालल्या होत्या, हे मोटरसायकलवर बसलेले जोरात गाडी चाललेले, एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली, यांच्या पायाला धडक दिली। निलेश लंकेच्या जायबंदी आहे, पाय बरोबर आहे ना, पाय जायबंदी आहे, दाखवा तर लोकांना। या लागलंय त्याला, खरंय, पण याला लागलं, पण त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर 50 फूट लांब उडून पडलं। म्हणजे धडक देणं सोपं नाही, हे कळालंच नाही। याची धडक केवढी जोरदार असते आता कळालं।
आता जी धडक बसल ना तर हे सायलेन्सर असं उडल तर पार तिकडं. मी काय जास्त वेळ घेत नाही, आपल्याला परत परत बोलायचंच आहे, पवार साहेबांना बोलायचंय, परंतु मी एक दोन गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी संपील. पुरी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे, तिच्या मित्र पक्षासह पाठीशी आहे. तुम्हाला या निमित्तानं सांगतो. मी आपल्याला सांगेल की अलीकडे जे काही भाषण मी वाचले ऐकले, मी सुद्धा खरं सांगतो का मी फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय, एका एका दिवसात 2-2, 3-3 जिल्हे करतोय, विदर्भातले जिल्हे आम्ही करतोय, इकडे करतोय तिकडे करतोय. पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात, त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का? ते आमच्या भागातच तिकडे फिरतात. आम्ही म्हणतो असतो कनोली मनोली कनकापूर दाड चनेगाव हसनापूर. झाला दौरा त्यांचा. म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते होते तर एवढंच इथं फिरत होते, आता एवढंच याच्यात फिरतायत. आणि आता तर तुम्ही पार पक्क गुतून टाकलेलं मला दिसतंय. भाषण काय करताय ते? आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते, उतरले नव्हते इलेक्शन मध्ये, पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली. मला कळेना हे काय कारण आहे. पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं? विषय कोणता होता? विषय होता लोकसभेचा. देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे, त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे, नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की आमच्या या कर्तृत्ववान दिवट्या सुपुत्रानं काय काय कर्तृत्व गाजवलं हे तरी सांगायला पाहिजे. पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं बरं? त्याचा विचार करीत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं की एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले. अजून मी एकदाच फक्त बोललो होतो का ही श्रीमंतच्या विरुद्ध गरिबाची लढाई आहे, एवढंच बोललो, त्याच्यावर काही बोललो नव्हतो. तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले? मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्ववान मुलावर आता आरोप व्हायला लागले, त्याला उत्तर देता येत नाही. तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो म्हणजे तुमचा सोशल नेटवर्कचा. आता त्याच्यावरचं जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार, 2 उमेदवार आहे आमचे, निलेश लंके तर दुसरे उमेदवार आहेत सुजय विखे पाटील, त्यांच्यावरचं लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांवर आरोप, माझ्यावर आरोप. म्हणजे चला विषय तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरच्या आरोपावर चर्चा चालेल. परंतु आपण एक लक्षात ठेवा, त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो. प्रश्न जे मांडले त्यांनी त्याला उत्तर देतो, आम्ही द्यायला काही अडचण नाही. परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके, सुजय विखे आणि आपले लंके, याच्यावर चर्चा करा. कोण श्रेष्ठ, कोण योग्य, कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावरच आपण चर्चा केली पाहिजे. माझ्या आरोप केला एका पतसंस्थेला काय राजकीय आश्रय दिला, अमुक तमुक तमुक केला. मी राजकीय आश्रय दिला, ते तर आता तुरुंगात जाऊन बसलेत. याला का राजकीय आश्रय म्हणायचा का? चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. परंतु यांनी मात्र प्रवरा यांची पतसंस्था, ज्याचे मंत्री महोदयच स्वतः मंत्री महोदय हे चीफ प्रमोटर, त्यांची ती पतसंस्था, त्या पतसंस्थेनं इथं रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली. काय घोटाळे घातले मला माहिती नाही, पण 2-3 महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या, त्यांच्या ठेवी द्या. आणि त्यात असंही वाक्य एक त्या निवेदनामध्ये की महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी, नाही तर महसूल मंत्र्यावर कारवाई करावं शासनानं. हे सुद्धा सांगितलं सध्याच्या महसूल मंत्र्याचं बोलतो मी. म्हणजे यांनी ज्या संस्था चालवायला घेतल्या त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहित नाही, मी चालवायला घेतल्यावर बरं चाललंय. राहुरी कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहिती आहे, राहुरीमध्ये गेल्यानंतर आम्ही ते बोलू. ही इथे रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली, तिचं वाटोळं करून टाकलं, तिथल्या लोकांना त्रास झाला, ही वस्तुस्थिती आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या. आणि आणखी खूप प्रश्न आहे. ही निवडणूक होऊ द्या, नंतर 2-4 महिने चालणारच आहे कार्यक्रम, आम्ही मागे सरत नाही एवढं सांगतो. परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेबांवर आरोप होता, त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा कार्यक्रम चाललेला आहे.
निलेश लंके हे अत्यंत चांगले उमेदवार आहेत. आम्ही मानतोय की तो हाडाचा कार्यकर्ता आहे, लोकांकरता तळमळीनं काम करणार आहे. तुमच्या चिरंजीवांनी काम केलं काय? कुठे होते 5 वर्ष? काय केलं मतदारसंघाकरता? कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे? या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्यांनी भर घातली, मदत केली? तुम्हाला काही उत्तर नाही. त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतोय मी, काही उत्तर नाही. त्यांच्या काही उत्तर नाही. ते दिल्लीला जाऊन काय करीत होते माहित नाही. मजा हजा मारण्याचा कार्यक्रम करत असतील, याच्यापेक्षा काही दिल्ली तर काही केलं असं दिसत नाहीये. आपल्याला मी या निमित्त सांगेल का अनेक प्रश्न असे आहेत का मी पाहतोय. मी आपल्याला विनंती या निमित्ताने करेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला एखादा जीवाभावाचा कार्यकर्ता निघतो, हाडाचा कार्यकर्ता निघतो, कर्तृत्ववान कार्यकर्ता निघतो, तो कदाचित परिस्थिती गरीब असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची, आमची आणि जनतेची आहे. निलेश लंकेला विजय करण्याची जबाबदारी आपल्या तुमच्या सगळ्यांची आहे. ती आपण उचलली पाहिजे. निवडून येणार म्हणून चालणार नाही. नाही तर पुन्हा धन दांडग्यांचंच कायमच धनदांडगे हे यशस्वी होतील त्यांच्या ताकदीनं, असं होऊ देता कामा नये. खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे. या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन, देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर, राज्यघटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून मी आपल्याला पवार साहेबांना बोलायचंय म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही. अनेक गोष्टी आहेत. रोज नवे प्रश्न निर्माण होत आहेत, खोट्या केसेस दाखल होत आहेत. गायीच्या गोठ्यामध्ये मुरुम टाकण्याकरता शेतकऱ्यानं थोडा मुरुम उचलला, तो विरोधी पार्टीचा असला तर 1.5 लाखाचा दंड होतो त्याला. तुम्हाला माहिती की मी महसूल मंत्री होतो, त्यांनी प्रश्न कधी उपस्थित केले का महसूल मंत्र्यांनी काय काम केलं? असं केले सांगू ना आम्ही, तुम्ही काय केलं आम्ही काय केलं, होऊनच जाणार आहे कार्यक्रम. ते काय समजू नका. 1.5 लाखाचे दंड गरीब शेतकऱ्यांना केले यांनी. सगळे उभे करणारे तुमच्या पुढे. कशी दहशत निर्माण केली, त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे, ती दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय. ती दहशत सुद्धा आम्ही मोडणार आहोत हे लक्षात ठेवा. राहत्याची दहशत सांगितली निलेश लंके यांनी, ती सुद्धा मोडून काढणार आहे. पण तुमची आमची साथ, तुमची सगळ्यांची साथ पाहिजे या निवडणुकीमध्ये. तुम्ही निलेश लंके यांना प्रचंड मताने विजयी करा, विश्रांती घेऊ नका, विजयी करा. आपण सगळा हा संपूर्ण जिल्हा व्यवस्थित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू याची ग्वाही देतो. आपण तुतारीला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने विजय करा, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद थोरात साहेब. यानंतर आपले माननीय शिवशंकरजी राजळे यांचा आपल्याला एक वाढदिवसानिमित्त सत्कार करायचा. आणि आपले शेतकरी आहेत बापूसाहेब पवार यांनी त्यांची संत्र्याची पट्टी 1 लाख रुपयांची धनादेश आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते आपले उमेदवार निलेशजी लंके यांना सुपूर्द करावा अशी विनंती करतो. किरणजी लंके यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर बापूसाहेबजी पवार या शेतकऱ्याने त्यांची संत्र्याची आलेली पट्टी 1 लाख रुपयांचा धनादेश लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदरणीय आपले उमेदवार निलेशजी लंके यांना ते त्यांनी धनादेश दिलेला आहे. यानंतर भारत देशाचे नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. वाचण्यापर्यंत आवाज वाचलाय, त्यामुळे आता तो काही बुलंद राहिला. आपल्या सगळ्यांचे नेते बाळासाहेब थोरात आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाच्यासाठी इंदूरवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि ज्या दिव्याने मल्हारराव होळकरांच्या कुटुंबाचे वारसदार यांच्या निवडीसाठी आपण सगळेजण अतिशय उत्सुक आहोत. त्याचे आपल्या सगळ्यांचे अत्यंत लोकप्रिय उमेदवार निलेश लंके, व्यासपीठावरचे शिवसेना, आप, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे उजवे
कम्युनिस्ट पक्ष या सगळ्या पक्षांचे या ठिकाणचे नेते आणि हजारोच्या संख्येनं तुम्ही बरेच वेळ या ठिकाणी आहात तर आपण सगळी बंधू बघली. बऱ्याच दिवसातून आज मी गांधी मैदानावर बोलतोय. एक काळ असा होता की नगरला माझी सभा म्हणल्याच्या नंतर ती गांधी मैदानावरच असायची आणि या मैदानाला इतिहास आहे. अनेक प्रश्नांच्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी सभा घेतल्या आणि आज गेले काही दिवस निलेशंकांनी जी यात्रा काढली होती, गावोगाव गेले, लोकांना भेटले, त्यांची सुखदुःख समजून घेतली आणि आपल्या सगळ्यांची उद्या आपल्या खांद्यावर जी जबाबदारी पडणार आहे ती सोडण्याच्यासाठी फेडण्याच्यासाठी स्वतःची तयारी त्यांनी या ठिकाणी केली आणि त्या यात्रेचा आजचा सांगता दिवस आहे. तेव्हा सगळ्यांच्या वतीनं निलेशंकांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की जे काम हातात घ्यायचे ज्यांच्यासाठी घ्यायचे त्यांच्याशी पहिल्यांदा त्यांनी सुसंवाद साधला. माझ्या वाचनामध्ये आलं की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की पार्लमेंटमध्ये कोणत्या भाषेत बोला. आता हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते पार्लमेंटचे सभासद होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्यांना हे समजायला हवं होतं, पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठीसुद्धा बोललो. मराठीत बोलायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या भाषणाचं शब्दशः हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिचं भाषांतर होतं. त्यामुळे निलेशंके या जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. आणि मला असं समजलं निलेशंकेच्या पत्नी राणी लंके तिच्या खाली बसल्या. आता त्या बसल्या माझी उशी आठवण दिली तर त्यांच्या लग्नाचा वाजवायचे त्यांच्या लग्नाचा वाजवायचे म्हणून मी तो फुल आणून ठेवली. पण त्यांनी दुसऱ्या त्याचा स्वभाव असाच आहे, स्वतःसाठी काही ठेवायचंच नाही. तर ठीक आहे, तुम्हा सगळ्यांच्या वतीनं या दोघांचंही मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. आणि निलेशंकेच्या लक्षात सुद्धा राणी लंकेचं मी अभिनंदन करतो की आपला नवरा त्यांनी सांगा अखंड लोकांच्याच असतो. घरात राहते कल्याणाचं संकट आलं, मला दिवस आठवत नाही पण महिना नाही हे दिवस कधी घडतात ते गेले नाही. ते लोकांची सेवा करण्यासाठी, जीवनाची सेवा करण्यासाठी आणि ते काम केले अखंडपणाने तेवढंच दुसरी कोणची वायर एक अतिशय हिरा बंद पडून तीच वायर महाराष्ट्र